नमस्कार, रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत। टॅटूमुळे उलगडला खुनाचा गुन्हा, अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या। धुळे जिल्ह्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। आरोपी पतीने पत्नीच्या मदतीने 18 मार्च रोजी दगडाने ठेचून हत्या केली। पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सायकलवरून नेऊन विहिरीत फेकण्यात आला। 9 दिवसानंतर कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळला। मात्र हातावरील रवी आणि राधा या टॅटूमुळे मृताची ओळख पटली। पोलिसांनी अवघ्या 24 तासात गुन्ह्याचा उलगडा करीत पती पत्नीला अटक केले आहे। पुढील तपास सुरू आहे। शिल्पा पाटील, पोलीस त्या दृष्टीने आम्ही सदर मैताची चौकशी केली असता त्या दिवाणमाळामध्ये राहणारा रवी मालचे असल्याचे निष्पन्न झाले। सदर जी बॉडी आम्हाला मिळाली तेव्हापासून आमचा त्याबद्दल घातपात असावा असा संशय होता। सदर बॉडीचे फ्रेंड पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्यांना हेड इंजुरी असल्याचेही निष्पन्न झाले। त्यावरून आम्ही या गोष्टीची आमचे जे गोपनीय आणि डीबीचे अंमलदार होते त्यांच्यामार्फत गोपनीय माहिती काढली असता त्या जो मयत होता रवी मालचे त्याचा जो मावस भाऊ होता बापू मालचे याच्या पत्नी सोबत अनैतिक संबंध असल्याचे आम्हाला समजले। त्या दृष्टीने आम्ही त्यांना चौकशीस बोलवले आणि त्यांच्याकडे सखोल विचारपूस करता बापू मालचे यांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे। तसेच त्यांनी जे दिवाणमाळाच्या हद्दीमध्ये फार्मसी कॉलेजच्या बाजूला दिनांक 18 मार्च 2026 संध्याकाळी रात्री 9 ते 10च्या दरम्यान त्याला जो मयत आहे तो दारू पिलेल्या अवस्थेत मिळून आला। त्यावेळी आरोपी बापू मालचे याने त्याच्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाचा राग धरून त्याला डोक्यात दगड घालून त्याचा खून केलेला आहे। त्यानंतर सदर त्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने त्याचा मुलगा आणि पत्नी राधा यांची मदत घेतली। तर त्या तिघांनी त्या प्रेताला त्यांच्या सायकलीवर टाकलं आणि ते जे गावही आहे दिवाणमाळ क्षेत्रातून त्या ठिकाणी तिघांनी मिळून त्याला त्या जमिनीमध्ये प्रेत टाकून दिले। सध्या आम्ही गुन्ह्याच्या तपासात बापू मालचे व राधा मालचे यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचे रणरागिणी न्यूज चॅनल लाईक व सबस्क्राईब करा।